गोलंदाज पाहतो आपण, गोलंदाजी मार्कवरती अक्षय मालीला पाहतो आपण. आणि या धावा रोकेल का हा प्रश्न पडलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला भाल संघ पाहताय, त्यांच्या आगेच केलं असताना आणि शिलवण खेरणे संघ पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंची गाठली आहे. स्वतः विकेट किपर आला या ठिकाणी. हो, चांगला जजमेंट. हा झेल माझा आहे आणि झेल मी टिपलाय. कहते ना मामा ठाकुर, सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा भाई? झिंगो झिंगो. हा, विजय बारकुशेठ पाटील यांचा आगमन झालाय. माजी पोलीस पाटील पाहतो आपण, भरत शेठ पाटील यांचाही आगमन झालाय. आणि त्यानंतर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कहाणी में ट्विस्ट. तो म्हटलं जातो ना, लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगडा हो गया, लंगडा हो गया. विचार केला आता मात्र समीकरण येऊन टेपलाय. 5 चेंडूमध्ये 5 धाबीची गरज भाल संघाला. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. सुचित राणेला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 5 चेंडूमध्ये 5 धाबीची गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पाहतो आपण, गोलंदाजी मार्कवरती अक्षय माली हा गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा हो हो, पाहिली जाईल, पाहिली जाईल. यावेळेस मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातनं. खराब चेंडू फेकलाय. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर आला, त्यानंतर मात्र थोडासा अक्षय मालीच्या गोलंदाजीच्या माध्यमातून थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, खराब चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा समीकरण चेंज. 5 चेंडू आणि 4 धाबीची गरज. हो हो, चेंडू चांगला आहे का? पाहिला जाईल, पाहिला जाईल. हा चेंडू चांगला आहे, लाईन सुद्धा चांगली आहे. आणि हा चेंडू मात्र डॉट येईल. जेवढे चेंडू डॉट येतील तेवढा मात्र प्रेशर निर्माण होईल भाल संघावरती. विचार केला ना, 6 चेंडूमध्ये ना 20 धावा जरी असल्या तरी बनत्यात. आणि विचार केला यावेळेस मात्र बाहुबली फटका. उंची गाठली, अंतर गाठेल का हा प्रश्न पडला. यावेळेस मात्र झेल टिपलाय. आणि काय अचूक झेल टिपलाय यावेळेस मात्र. फलंदाजाला परतावा लागेल. जजमेंट मात्र अचूक राहिलाय. झटका क्रमांक लागलाय तब्बल 4था. पहा, 6 चेंडूमध्ये 20 होत्यात आणि 6 चेंडूमध्ये 6 जर ना बनत नाहीयेत. कदाचित मी तर म्हणेन मी जर खेळताना ना, मी जेव्हा मैदानाचा असताना 6 चेंडूमध्ये मी 22 धावा मारल्या होत्या आणि 6 चेंडूमध्ये 6 धावीची गरज असताना माझी नाख्याशी नाव आलेले ते. तोच सामना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला सामना पाहतोय संघ अंश 11 खेरणे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय खेळत असताना भाल संघ. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज विनायकला पाहता आपण. आता मात्र समीकरणचा विचार केला, 3 चेंडू आणि 4ची गरज मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहिला झटका क्रमांक लागलाय 4 आणि मैदानाच्या आतमध्ये कहाणी में ट्विस्ट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय अक्षय माली हा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला फलंदाज विनायक. हो, चांगला फटका पाहतोय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. हो, फेकी सुद्धा अचूक. आणि या वेळेस मात्र काही गाई, अति गाई संकटात नाही हा प्रश्न पडलाय. झटका क्रमांक लागलाय 5वा.
कदाचित मी तर म्हणेन केरने संघ थोडासा लेट आलाय. हो हो, चांगला चेंडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर चुकी करत असताना मी तर म्हणेन तो मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड चेंज झालाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. आता मात्र एक चेंडू आणि 2 धाबीची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही संघासाठी मात्र जोरदार टाळ्या. कदाचित मी तर म्हणेन केरने संघ 2 धाब्या मात्र पॅनल्टीच्या जर कदाचित नसतं मिळाल्या तर 2 धाबा मात्र ऍड अजूनही मात्र असत्या. केरने संघ विचार केला थोडासा उशिरात आला, त्यानंतर मात्र 2 धाब्याने पॅनल्टी केली आहे आणि त्याच 2 धाबा पाहतो आपण शेवटच्या मुवमेंटला केरने संघाच्या माध्यमातून. एका साईडला पाहतोय बाल संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना अंश 11 केरने संघ. आता मात्र समीकरण चेंज झाला. एक चेंडू आणि 2 धाबीची गरज. या 2 धाबा कंपल्सरी बनवाव्या लागतील. अक्षय मालीचं कौतुक करायचं आहे. काय गोलंदाजी केली आहे, अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज झाला. एक चेंडू 2 धाबीची गरज. हो, चांगला फटका पाहतोय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो, चांगला जजमेंट पाहिलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय अंश 11 केरने संघाने. काय बाजी मारली आहे आणि लेट आले त्यानंतर शेट सुद्धा झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय नो डाऊट अक्षय माली. 11 चेंडूमध्ये तब्बल 17 धाबीची बारदार केली आणि काय गोलंदाजी केली आहे. फक्त 3 धाबा खर्च करताना 3 विकेट मात्र आपल्या नावावरती ठेवल्यात. चला यानंतर मात्र कोलेगाव संघ या पण आपल्या संघाने घ्या. लगेचच नाणेफेकी मात्र केली जाईल. चला दोन्ही संघाचे संघाने घ्या. कोलेगाव संघाने घ्या आपण. दोन्ही संघाने मात्र हस्तांदोलन करून घ्या आपण. लगेचच प्रेक्षकांनी लढत होती. विचार केला 47 धाबेचा पाठलाग करत असताना मात्र बाल संघाचा विचार केला ना बॅकफुटला का मात्र पोहोचली. त्याचं एकमेव कारण मात्र अक्षय मालीने काय गोलंदाजी केली. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी राहिली आहे. जवळ मात्र तोंडात ना जवळ मात्र सामना निसटला होता. त्यानंतर मात्र हा सामना खेचून आणला. आदरणीय भरत पाटील साहेबांच्या असं मात्र खेळाडूचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरव केला जाईल. या अक्षय माली आपण या सामन्याचा सामनावीर ठरलाय अक्षय मालीसाठी मी तर म्हणेन जोरदार टाळ्या. काय सामना रंगवला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. अक्षय मालीचा मात्र सन्मान केला जातोय. ट्रॉफी देऊन मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी